प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अजित पवारांच्या बारामतीतील 22 गावांच्या भेटीगाठी, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची पारंपरिक भाऊबीज यंदा होण्याची शक्यता धुसर। माझी भाऊबीज सकाळीच संपन्न, दादांची प्रतिक्रिया। लोकसभेला शरद पवारांना मत दिलं, आता विधानसभेला माझ्या बाजूने मत द्या। बारामतीमधल्या गावभेटीत अजित पवारांचं मतदारांना आवाहन। मुख्यमंत्री मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ। कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा, तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुरजी पटेल यांच्यासाठी घेणार सभा। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची उद्यापर्यंत मुदत। उद्यानंतर मतदारसंघातील चित्र होणार स्पष्ट। उमेदवारांना प्रचारासाठी अवघे 14 दिवस मिळणार। नंदुरबारच्या पिंपळोद गावाजवळ कारनं 3 दुचाकीला उडवलं, अपघातात 5 जणांचा मृत्यू। चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात। छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये अपघात, कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट तलावात जाऊन बुडाली। कारमधील 8 प्रवाशांचा बुडून मृत्यू। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची 14 तारखेला मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे। 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्क इथे महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही अतिशय महत्त्वाची मोठी सभा होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, प्राजक्ता, मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आपल्याला 14 तारखेला होताना पाहायला मिळणार आहे। 14 तारखेला शिवाजी पार्क मैदानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुलंद तोफ आपल्याला विरोधकांवर धडाडताना पाहायला मिळणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणावर निशाणा साधतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की ज्या प्रकारे मुंबईमधून जवळपास 36 विधानसभेवरती आमदार जात असतात आणि मुंबई हा भाजपासाठी, महायुतीसाठी सर्वात महत्वपूर्ण असा विभाग आहे। त्या दृष्टिकोनातून ज्या सभांचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा 14 तारखेला शिवाजी पार्क मैदानावरती आयोजित करण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला मुंबईमध्ये रॅली काढली होती आणि त्यानंतर पहिली सभा ही याच शिवाजी पार्क मैदानातून पाहायला मिळाली होती। हेच शिवाजी पार्क मैदान आहे प्राजक्ता। त्या शिवाजी पार्क मैदानातून बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, या सर्व प्रमुख नेत्यांच्या सभा गाजताना पाहायला मिळाल्या होत्या। मात्र आता 14 तारखेच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस नेमका कोणाचा समाचार घेणार याकडे निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं सभेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी शहरातील नेते रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। रुपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवार अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार कायम ठेवलाय। रुपेश म्हात्रे यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भिवंडी पूर्वची जागा समाजवादी पक्षाकडे गेल्यानं ते नाराज होते। तर रुपेश म्हात्रे हे उबाटाचे नेते आहेत आणि उमेदवारी न मिळाल्यानं म्हात्रे नाराज आहेत आणि भिवंडी पूर्व इथून ते इच्छुक होते। दरम्यान त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार कायम ठेवलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं कळतंय, काय अपडेट? काल रात्रीची माहिती मिळते आहे, रुपेश म्हात्रे भिवंडी पूर्वमधून त्यांनी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे। मात्र त्यांची उमेदवारी जी आहे मागे घेण्यासंदर्भात त्यांना त्यांच्याच पक्षातून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दबाव होता आणि त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि रुपेश म्हात्रे कोणत्या परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असं त्यांनी ठाम निर्णय घेतलेला
आहे आणि या संदर्भात त्यांना बाळासाहेबांची शिवसेनेमधून देखील पक्षप्रवेश करण्याची ऑफर असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यापासूनच आपण पाहतोय की गेले 30 वर्ष जे आहेत रुपेश म्हात्रे भिवंडी शहरामध्ये कार्यरत आहेत आणि तिथे ते शिवसेनेचा एकूणच जे काय आहे कार्यकारिणीमध्ये सक्रिय आहेत आणि असं असताना देखील त्यांच्यावरती अन्याय झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा अपक्ष अर्ज तिथे दाखल केलेला आहे आणि आता ते पक्षामध्ये नाराज असून ते लवकरच शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करतील अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. आव्हाडांनी अजित पवारांचा उल्लेख पाकिटमारांची टोळी असा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळचा पक्ष शरद पवारांचा होता, मात्र त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेतलं. त्यामुळे अजित पवार ही पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथे केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली असल्याचं पाहायला मिळते. अजितदादांनी पक्ष आणि चिन्ह हिसकावलं असं आव्हाड म्हटलेले आहेत आणि टीका करताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली असल्याचं पाहायला मिळते. पाकिटमारांची टोळी असा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. अजित पवार ही पाकिटमारांची टोळी आहे असा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवारांचं होतं, ते अजितदादांनी चोरलं किंवा हिसकावलं असं आव्हाड म्हटलंय. ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ. शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से घड़ी भी छीन लेता है. ये पाकिट मारों की टोली है, पाकिट मारों की. अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औरत था अजित पवार तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी में दी, मैं भी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव, तो हम उसको मर्द कहते हैं. अरे तुमने तो, तुम्हारे चाचा ने जो देश में बढ़ाई हुई पार्टी है, जो पूरा निशान उसने देश लेके गया, तुम उसको चुरा कर अपना मेरा 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 करके घूम रहे हो. दरम्यान आव्हाडांनी केलेल्या या टीकेवर भुजबळ आणि बावनकुळेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात, हे लक्षात ठेवा. आणि माझा सल्ला राहील त्यांना, मानायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि विचार करून ते शब्द वापरले पाहिजे. आपण कुणाला काय बोलतो, कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिट मार म्हणतो. ज्यांनी 20-20, 25, 30 वर्ष तुमच्याबरोबर राहिले आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं. असं आहे, जितेंद्र आव्हाडाला एक त्याच्या मनात जहर आहे, त्यांनी विष पिलं आहे आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही. ते इतकं विष पिलं आहे, ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात. म्हणजे जर जितेंद्र आव्हाड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही, म्हणून ते बोलत राहतात. एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचं इमेज आहे आणि ते विषारी औषध घेतल्यासारखे वागतात आणि त्यामुळं त्यांना मताच्या लागून चालण्याकरता असं बोलावं लागतं. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये काय बोलण्याची आवश्यकता आहे? कारण म्हणजे यांची गुंडाची पार्श्वभूमी आहे, त्यांनी अशा पद्धतीचे बेताल आरोप करणं याला मी फार महत्व देत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती तालुक्यातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधतायत. यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे. लोकसभेत पवार साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलंय. ते तालुक्यातील 27 गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत. माझी रुईकरांना विनंती आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही पवार साहेबांच्याकडे बघून साहेबांच्या वयाचा आदर करून साहेबांचं एक वेगळं स्थान आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, त्या स्थानाचा आदर करून
तुम्ही सुप्रियाला मतदान केलं की नाही केलं. आणि तुला काही केलं इथं आता बोलत नाही का तर साहेबांना नाराज करायचं नाही. लोकसभेला ताईंना पाठवलं, माझं काही म्हणणं नाही, तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा राईट आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. मला विनंती करण्याचा अधिकार दिलेला आहे, मला मत मागण्याचा अधिकार दिलेला आहे. मी मागच्या न करता आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही तिकडं साहेबांना खुश केलं, आता अजितला खुश करा. आता विधानसभेला तुम्ही मला द्या, म्हणजे तिकडे वर साहेब पण खुश, खाली दादा पण खुश. तुम्ही जेवढ्या मताधिक्याने मला विजय कराल, मागच्या वेळेस नंबर 1च्या मताधिक्याने विजय केलं. मी नंबर 1चा निधी बारामती तालुक्याला आला. 9,000 कोटी रुपये निधी कुठल्याच तालुक्याला नाही, फक्त बारामती तालुका. तसं याही वेळेस प्रचंड मताधिक्याने विजय करा. मी त्याच्या संदर्भात तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करायला कुठल्याही 287 राहिलेल्या आमदारांमध्ये कमी पडणार नाही. हा शब्द मी विचारांना या निमित्तानं देतो. ज्या बहिणी घरी होत्या त्यांनी ओवाळलेलं आहे. आता मला माझा कार्यक्रम कसा संपतो सुप्रियाताईंचे ओवाळे आज होणार की नाही? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अनेक ठिकाणचे राजकीय नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत येत आहेत. अशातच कोल्हापूर विधानसभेचे उमेदवार हसन मुश्रीफ जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. समरजित घाटगेंनी देखील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत ते दाखल झाले होते. या अपोजिट इथं युथ कॅन्डिडेट घेतलेले होते, मी भेटायला आलो आणि मी समर्थन मागितलेलं आहे. ते संध्याकाळपर्यंत निर्णय घेतले असं मी राहतो. ठीक आहे ना, बरोबर आहे. मुश्रीफ साहेब MMDचा फटका कुणाला बसू शकतो? अजून मी काय तो अभ्यास केला नाही, अभ्यास केला तर सांगतो. तीन जमाती एकत्रित आलेल्या आहेत, कुणाला तरी फटका बसेल ना, कोणाला तरी बसणारच. काय चर्चा झाली दोघांमध्ये नेमकी? आम्ही समर्थन मागितलेलं आहे, त्यांनी संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलं.